हाय हॅलो नमस्कार. आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. स्टे ट्यून, तर शेवटपर्यंत बघत राहा. आजचा ब्लॉग बघत राहा, स्टे ट्यून कंटिन्यू करा, लाईक करा आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आत्ताच एक पार्सल झालेलं आहे मिशोवरनं. तर मी काय पार्सलमध्ये मागवले ते दाखवते तुम्हाला थोड्याच वेळात. चला तर मग खोलून बघूया या पार्सलमध्ये काय आलेलं आहे. तर मी हातात घालायचे बँगल्स मागवले, तर बघू तर त्या कशा आलेल्या आहेत. आता दाखवते तुम्हाला. मस्त पॅकेजिंग आहे. त्या बँगलच्या बॉक्समध्ये आलेल्या आहेत, बघू शकता. आता काढून दाखवते तुम्हाला कशा आलेल्या आहेत त्या. अशी बँगल दिसते बघा हातात घातल्यावर. मस्त आहे बँगल. दोन्हीकडे दोन हिरवे आणि गुलाबी खडे आहेत, जांभळे खडे आहेत, 2 लेयर. जांभळा आणि हिरवा खडा आहे. यातला हिरवा खडा पडलेला आहे, त्यामुळे मी रिटर्न देणार आहे. मस्त गोल्डन कलरचे बँगल्स आहे, मला आवडली आहे. पण हे मी रिटर्न देऊन दुसरं पार्सल मागवून घेईन. मस्त असे स्प्रिंग आहेत त्याला पुढं आणि 2 खडे आहेत. असे मस्त बँगलचं डिझाईन आहे, मला आवडलं म्हणूनच मी मागवून घेतलं. तर पण आता रिटर्न देईल कारण ह्याचा खडा तुटलेला आहे हिरवा, बघू शकताय. हिरवा खडा तुटलेला आहे. मस्त अशी 2 लेअरची बँगल आहे ही, प्रिंटेड आहे आणि पुढं थोडंसंच वर्क आहे, बघू शकता. मीनाकारी केलेली आहे, ह्यात मीनाकारी केलेली आहे. आणि बँगलचा हा हिरवा खडा तुटलेला आहे, त्यामुळे ही बँगल परत द्यावी लागणार आहे मला आणि दुसरी मागवून घेणार. तर चला, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तुम्हाला हवी असली आणि आवडली तर तुम्ही तिथून नक्कीच घेऊ शकताय. मस्त आहे बँगल, मला आवडली, खूप छान आहे. सण समारंभाला घालायला अगदी योग्य आहे दिसते. मस्त डिझाईन आहे याचं, बघता क्षणी मला आवडली. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्हाला आवडली तर तुम्ही तिथून नक्कीच घेऊ शकताय. हे बघा, अन्वीचा पेपर होता ड्रॉइंगचा, त्यासाठी तिला कांदा, बटाटा, भेंडी घेऊन बोलवलेलं मॅडमनी. बघू शकता तिनं हे भेंडीचं डिझाईन असं काढलेलं आहे आणि कांद्यात गणपतीचा आकार काढलेला आहे, इथं स्वस्तिकचा आकार काढलेला आहे, इथं पानं काढलेली आहेत बघू शकताय, आणि इथं भेंडीचे आकार काढलेला आहे. मस्तपैकी मॅडमनी छान छान करून दिलेलं आहे तिला. म्हणजे आणा म्हणून सांगितलं तर मी सगळं साहित्य दिलेलं, भेंडी, बटाटा, कांदा, मॅडमनी सगळं व्यवस्थित करून दिले. वॉटर कलर ब्रश, डिश घेऊन या सांगितलेलं. बघा, अन्वीनं असं केलेलं आहे डिझाईन. तुम्हाला कशी वाटली डिझाईन अन्वीची? आता सध्या तिचे पेपर चालू झालेले आहेत आणि मॅडमनी बघा वर्तुळ आणि चौकोन आखून दिलेला आहे इथं. आणि फेविकॉल आणि तुरीची डाळ मागवलेली होती, नॉर्वे पेपर, आणि असे गोल आणि चौकोन आखून दिलता. त्यावर डाळ लावून फेविकॉल लावून डाळ चिटकवायची होती. तर अन्वीनं आमच्या अशी चिटकवलेली आहे बघा, बघू शकताय तुम्ही. मस्तपैकी छान चिटकवलेली आहे डाळ. तर कसं वाटलं आमच्या अन्वीचं हे नॉर्वे पेपरचं वर्क नक्की सांगा. आणि नॉर्वे पेपर घोटीव पेपर सांगितला होता पहिल्या दिवशी. तर घोटी पेपरचं नाव शिकवलेली आहे तिला, कशी करायची नाव घोटीव पेपरची ते शिकवलेले शाळेत. तर ती नाव पण केलेली आहे तिनं. आता अन्वीच्या परीक्षा चालू झाल्या आहेत. आज मराठीचा पेपर होता, मराठीचा पेपर चांगला गेला तर म्हणते. आता बघूया. आजचं जेवण बघू शकता किती मस्त आहे. ताकाची कढी, पीठ पिरून केलेली डबूची भाजी, आंब्याची आंबटगोड चटणी आणि चपाती, आणि तसेच शेवग्याची आमटी केलेली आहे इथं. आहे बघा शेवग्याची आमटी. अन्वीसाठी वरण काढून ठेवलेलं आहे इथं. आणि तसंच ह्या कुकरमध्ये भात लावलेला आहे. चला तर मग असं आहे आमचं जेवण आजचं सगळ्यांचंच.
तर आईसाठी गाऊन घ्यायचा म्हणतो म्हणून बरेच दिवस गाऊन शोधत होते ते. एका दुकानात जाऊन आले पहिल्यांदा आणि दुसऱ्या दिवशी गेले आईचा गाऊन घेऊन गेले होते जुना. तर लावून बघितला तर गिड्डा होता म्हणून त्या दुकानातच त्या दुकानदाराने अल्पालाईन गाऊन असे प्रकार दाखवला. मला तर थोडा गिड्डाच वाटला. परत येते असं सांगून मी काय गेलेच नाही. मग दुसऱ्या दुकानात गाऊन बघितले, भरपूर गाऊन बघितले. मग तिथं पण काय मिळाले नाहीत. शेवटी त्यांनी सांगितलं की सोसायटीमध्ये किंवा नाळ्यांच्यात जावा म्हणून. तर सोसायटीचं दुकान त्या दिवशी बंद होतं म्हणून त्या दिवशी काय गेली नाही. दुसऱ्या दिवशी 10:30 वाजता उघडलेलं होतं दुकान. बघू शकताय 2 दिवस झाला आईचा गाऊन बघते मी. कॉटनचा आहे आणि त्रिकोणी प्रिंट आहे. अशी बघू शकता तुम्ही. त्रिकोणी प्रिंट आहे आणि चॉकलेटी डिझाईन आहे आणि निळा आणि चॉकलेटी लाईट असा गाऊन आहे. हे सोसायटीमध्ये मिळाला मला फायनली. अशा प्रकारे गाऊन मिळालेला आहे. प्युअर कॉटनमध्ये गाऊन आहे हा. चिमणी ब्रँडचा श्रीकृष्णा नाईटी याचं नाव आहे. एक्सेल 365 रुपयाला मला गाऊन मिळाला हा. 2-3 दिवस बघत होते हे गाऊन, कुठं मला मिळतच नव्हतं. चला तर मग कसा वाटला गाऊन तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. बघू शकता आमच्या आईनं गाऊन घातलेला आहे. जरा लांब होतं आहे, धुतल्यावर बघूया वाटते काय. लांबीला जास्त होते जरा. 3-4 दुकानं फिरले मी, कुठंच गाऊन मला मिळालं नाही. शेवटी सोसायटीमध्ये मिळाला आहे. गाऊन कसा वाटतोय? प्राईस टॅग काढ की. कसा वाटते आणि आमची आई कशी दिसते सांगा तुम्ही या लुकमध्ये. पर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.